आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण USA मधून मला 4 किलो थालीपीठ भाजणीची ऑर्डर मिळाली होती आणि आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत थालीपीठ भाजणी बनवतानाची पूर्ण प्रोसेस शेअर केली आहे आणि ही ऑर्डर मला कोणाकडून मिळाली आहे ते सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलंय। पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे USAला पार्सल पाठवण्यासाठी मी कोणत्या गोष्टी केल्या आणि काय तयारी केली, काय अडचणी आल्या आणि शेवटी ते पार्सल कसं पाठवलं। जर तुमचा सुद्धा होम बिझनेस असेल किंवा तुम्हाला घरून काहीतरी सुरू करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की मोटिवेट करेल, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, मी चैताली, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। ऑर्डर मिळाल्यानंतर मला खूप आनंद झाला होता, पण त्याचबरोबर खूप प्रश्नही होते। USAला पार्सल कसं पाठवायचं, काय काय डॉक्युमेंट्स लागतील, पॅकिंग कशी करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं व्यवस्थित पूर्ण होईल की नाही। सगळ्यात आधी मी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करून आले आणि पार्सल कसं पाठवायचं, कोणती कागदपत्र लागणार आहे, पॅकिंगबद्दल माहिती विचारून आली आणि त्यानंतर थोडी माहिती मी मोबाईलवरून घेतली आणि प्राचीताईला सुद्धा थोडी माहिती विचारली। असं करून मी माझी सुरुवात केली। थालीपीठ भाजणी मी तयार केली होती, त्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये चौकशी करून आले। ही माझी पहिलीच इंटरनॅशनल ऑर्डर आहे आणि आत्तापर्यंत इंस्टाग्रामवरून मी जेवढ्या ऑर्डर्स घेतल्या सगळ्या ऑर्डर्सच्या वेळेस मी ॲडव्हान्स पैसे घेतले होते आणि आता या ऑर्डरसाठी सुद्धा मी ॲडव्हान्स पैसे घेतले होते, कारण आपण जेव्हा पोस्ट ऑफिसमध्ये पार्सल घेऊन जातो त्यावेळेस तिथे लगेच पैसे भरावे लागतात। त्यामुळे मी ॲडव्हान्स पैसे घेतले होते आणि त्यानंतर मी माझी पुढची प्रोसेस सुरू केली होती। थालीपीठ भाजणी मी तयार करून ठेवली होती 5 किलो। त्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये चौकशी करून आले आणि प्राचीताईसाठी मी कॉम्प्लिमेंटरी म्हणून सानप बंधूचा भेळबत्त्याचा एक पॅकेट आणला होता अर्धा किलोचा। पोस्ट ऑफिसमधून एक फॉर्म मिळतो, त्या फॉर्मची झेरॉक्स काढून आणायची असते आणि 2 आधार कार्डचे झेरॉक्स लागतात जेव्हा आपण पार्सल घेऊन पोस्ट ऑफिसमध्ये जातो त्यावेळेला। मी पोस्ट ऑफिसमध्ये चौकशी करायला गेली त्यावेळेस त्या मॅडमनी मला एक फॉर्म दिला होता। त्या फॉर्ममध्ये आपण जे प्रॉडक्ट पाठवणार आहे त्या प्रॉडक्टची पूर्ण माहिती लिहायची असते, किती किलो प्रमाणात पाठवणार आहे, त्या प्रॉडक्टचं वजन किती आहे, ग्रॅममध्ये वजन लिहायचं आहे। जसं 4 किलो थालीपीठ भाजणी आहे तर 4000 ग्रॅम असं त्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे आणि HSN कोड म्हणून असतो प्रॉडक्टचा, तर तो कोड लिहायचा असतो त्या फॉर्ममध्ये। आधी त्या फॉर्मची झेरॉक्स काढायची, त्यानंतर ते दोन्ही फॉर्म भरायचे आणि आधार कार्डचे 2 झेरॉक्स लागतात आणि शिपिंग लेबल वेगळा असतो, तो बॉक्सला लावायचा असतो आणि जो फॉर्म आपल्याला पोस्ट ऑफिसमधून मिळतो तो आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये परत जमा करायचा असतो। झेरॉक्स सकट दोन्ही गोष्टी तिथे जमा करायच्या असतात आणि आधार कार्डचे झेरॉक्ससुद्धा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करायच्या असतात। तुम्ही आता माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकताय, कारण मी सुद्धा कधी विचार केला नव्हता की मी नाशिकमधून USAला पार्सल